नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो जुना बैलपोळा माळशिरस हिंद केसरी मैदानाला आणि सर्वांचा लाडका मथुर. आणि आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे मथुर आणि रायफल पाहिली. राहुल भाई नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने जोडी पाहिली आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पळते त्यावेळेस जबरदस्त स्पीड लागते जोडी. हिंद केसरी जोडी आहे आणि पुन्हा एकदा हिंद केसरी मैदानामध्ये आज दोन्ही नंदी एकत्र येऊन पळतायत आणि जी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आज पुन्हा एकदा चान्स भेटली पळायला. दादा, आता तुम्ही आलेला आहात, मगाशी आल्यापासून प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. चाहते कमी नाहीच, वाढतच चालले, ग्राफ वाढतच चालले. चाहत्यांचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे अजून वाढतच राहतील, कमी नाही होणार. बरोबर. त्याच्यामुळे आनंद वाटतोय मला. एक प्रकारे मोठं मैदान म्हटलं, हिंद केसरी मैदानाची तयारी कशा पद्धतीनं केली होती आणि दरवेळेस म्हणजे गॅप नंतर काढता मथुरला, सकाळी पण मथुर आज फ्रेश दिसत होतो. मथुर फ्रेश असतो. कधी कधी काय आता आपण पण कधी फ्रेश असतो तर कधी आपल्याला ताप येतो, कधी खांदे दुखणे वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत राहतात. पण तो मुका आहे, तो बोलू शकत नाही. आपण बोलू शकतो, सांगू शकतो. त्याच्यामुळे आपलं काम आहे, त्याला काय इजा होते आपण त्याच्या मनामध्ये घुसले, अंतःकरणामध्ये घुसले, म्हणून आपल्याला कळतं बाबा त्याला कधी त्रास होतो, कधी चांगला आहे, कधी फ्रेश आहे, कधी काय आहे. या सगळ्या गोष्टी आपण एकदम त्याला जवळून जाणून घेतल्या. ही जोडी पळवण्याचा निर्णय का घेतला म्हणजे आजच्या मैदानामध्ये? निर्णय म्हणजे त्यांच्या जेव्हा आपला वाईट काळ होता, या ज्या टायमाला असं अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा होती का लंपीच्या आजारातून आता मथुर निघालाय, आता मथुर याच्यानंतर पळेल नाही पळेल. पण त्याच मैदानामध्ये कोणी आपण भरपूर जणांकडे नंदी मागितले होते, पण प्रत्येक जण सांगतो, बघतो, थोडा वेळ द्या, या सगळ्या गोष्टी बोलत होते. पण अक्षरशः पिंटू भाऊने तेव्हा शिरसवाडी रायफल आपल्याला करून दिली पायरा. मग त्यांचे आपल्यावर एक उपकार होते आणि बाबा आले त्या दिवशीच्या मैदानामध्ये आल्यानंतर मग ते फायनल केलं. बाबा बोलले कधी दादा आपण एकत्र पळायला, बाबा तुम्ही बोलतील तेव्हा पळू. दाजींचा स्वभाव कसा वाटला? शिरसवडीचे जे मालक आहेत त्यांचे बाबा ना, हा बाबाच. बाबा काय, बाबांचा काही विषयच नाही. आपण प्रेम देणार तर समोरचा व्यक्ती पण 4 पटीने प्रेम देणार. दादा, त्याच्यामुळे आपण नेहमीच प्रत्येकाशी संबंध, रिलेशन जपण्याचाच प्रयत्न करत असतो आणि जपत राहतो. दादा, गटाला मी होतो, सुरुवातीपासून मथुरा स्पीड होता, गाडी पुढे होते. अच्युत ड्रायव्हर बद्दल काय बोला? काय नाही, अच्युत ड्रायव्हर एक आमचा फॅमिली मेंबर आहे आणि चांगली गाडी हाकलली आणि त्याचा सुद्धा विश्वास आहे मथुरवर आणि जीव पण आहे. त्याच्यामुळे माझ्यावर पण प्रेम करतो, मथुरवर पण प्रेम करतो. त्याच्यामुळे काही विषय देत नाही अच्युतचा. दादा, लंपी सारख्या एक भयान आजारावर मात करून आज त्याच ताकदीनं जोशानं उठून तुमच्यासाठी खास पळतोय, त्या मथुर संदर्भात काय सांगेल? कारण तो माझा देव आहे, त्याच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. एक आयुष्यातलं गॉड गिफ्ट आहे. महादेवाच्या आशीर्वादाने मला एक महादेवाचा नंदी म्हणून माझ्या आयुष्याला लाभलेला आहे. कायम त्याची सेवा निष्ठेने करेल. जोपर्यंत मी जिवंत आहे, तो जिवंत आहे, तोपर्यंत कायम चांगल्या रीतीने त्याला थाटामाटातच ठेवणार. दादा, या मैदानाच्या आठवणी काय म्हणजे पाठीमागे कसं काय? आठवणी म्हणजे या मैदानामध्ये आता याच्या आधी तो मैदान होता, तिकडे पळायला भेटला होता आपल्याला. मग त्याच्यामुळे हा नवीन मैदान आहे. तिथे पूर्ण 1100 फूट 1150 फूट रान असायचं आणि रान एकदम असा खालून वरपर्यंत कटनाचा असायचं. याच्यामध्ये आताचं रान आहे, हा खाली डुबकी मारून वरती निघतोय. मग त्याच्यामुळे फाट्या पण थोड्या वाकड्या तिकडे आहेत. पण ठीक आहे, याच्या पुढे ते सुधरवणार. पावसाचा टायमिंग आहे, त्या पावसामुळे थोडस त्यांच्याकडून झालं असेल नियोजन इकडे. दादा, सर्वांची नजर आहे त्रिकुटवरती. या 16 तारखेला मथुर, सर्जा आणि विठ्ठल नाना बसणारे ड्रायव्हर आणि अखंड महाराष्ट्रातील तमाम जेवढे बैलगाड्या आमचे चाहते आहेत, तिघांचे पण सगळे एकत्र येऊन त्या दिवशी आनंद जल्लोष तो सगळ्यांनीच घ्या. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. ज्यावेळेस गटाला झोपायचं असते, सेमीला झोपायचं असते, चर्चा काय असते? कारण सर्व गोष्टी कन्सिडर केल्या जातात त्याच वेळेस आणि वेळ फार कमी असतो, त्यावेळेस काय मनामध्ये चाललंय? मग आता ते चर्चा करायला तुम्ही टायमिंग देत नाही. आता करतो चर्चा, नंतर सांगतो तुम्हाला. थँक्यू. चल.